तर फेब्रुवारीच्या हप्ते वितरणासंदर्भात एक महत्त्वपूर्ण अपडेट समोर येत आहे। लाडक्या बहिणींना 20व्या हप्त्याचं वितरण कधीपासून सुरू होईल या संदर्भात काही संभाव्य तारखा समोर येत आहे। प्रसार माध्यमांवर वेगवेगळ्या तारखा समोर येत आहेत। त्याचसोबत काही प्रसार माध्यमांवर अशा बातम्या सुद्धा येत आहे की लाडक्या बहिणींना फेब्रुवारीच्या हप्त्यासोबतच मार्च महिन्याचा सुद्धा हप्ता एकत्रितपणे 3000 रुपये मिळणार आहे। तर खरंच तुम्हाला 3000 रुपये एकत्रितपणे मिळेल काय, नेमकं कोणत्या तारखेला या हप्त्याचं वितरण होईल या संदर्भातली माहिती समोरच्या 30 सेकंदात आपण पाहणार आहोत। आणि या हप्त्याला उशीर होण्याचं नेमकं काय कारण हे सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये समजून घेणार आहोत। त्यापूर्वी तुम्ही जर नवीन असाल तर नक्कीच आपल्या व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राइब करा। नमस्कार, मी भाऊसाहेब घोडे स्वागत करतो तुमचं लाडकी बहीण योजनेच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर पाहून घ्या लाडक्या बहिणींनो, सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार फेब्रुवारी आणि मार्चचा हप्ता हा एकत्रितपणे येऊ शकतो। फेब्रुवारीचा महिना आता पूर्णपणे निघून गेला, त्यानंतर मार्च महिना सुद्धा आता निघून चाललेला आहे। फक्त 7 ते 8 दिवस शिल्लक राहिलेले आहे आणि या 8 दिवसात सुद्धा वितरण जर झालं नाही तर नक्कीच लाडक्या बहिणींना 2 हप्ते एकत्रित म्हणजेच 3000 रुपये एकत्रितपणे मिळणार असल्याची बातमी समोर येत आहे। फेब्रुवारी आणि मार्च या 2 हप्त्याचं वितरण हे एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यात होण्याची शक्यता वर्तवल्या जात आहे। म्हणजेच दोनही महिने पूर्ण संपल्याच्या नंतर फेब्रुवारीच्या 5 तारखेला या हप्त्याचं वितरण होण्याची शक्यता वर्तवल्या जात आहे। त्याचसोबत काही प्रसार माध्यमांवर वेगळी तारीख येत आहे। काही प्रसार माध्यमांवर अशा बातम्या येत आहे की लाडक्या बहिणींना 15 एप्रिलच्या नंतर 20 आणि 21वा हप्ता आहे तो येणार असल्याची माहिती समोर येत आहे। पण लाडक्या बहिणींनो, कसलीही शक्यता नाकारता येत नाही आणि कुठल्याही नेत्याने किंवा राज्याच्या महिला बाल विकास मंत्री आदित्य तटकरे यांनी सुद्धा या संदर्भात अधिकृतपणे कुठेही भाष्य केले नाही किंवा त्या संदर्भात आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर पोस्ट सुद्धा टाकलेली नाही। त्यामुळे कसलीही शक्यता नाकारता येत नाही। जरी प्रसार माध्यमांवर वेगवेगळ्या तारखा येत असेल तरी सुद्धा हप्ते वितरणासंदर्भातला GR हा सोमवारला सुद्धा येऊ शकतो आणि तुमच्या फेब्रुवारीच्या हप्त्याचं वितरण हे समोरच्या 2 ते 3 दिवसात सुद्धा होऊ शकते। आणि जर झालं नाही तर नक्कीच मग आपली सरकारकडे अशी विनंती असणार आहे की लाडक्या बहिणींना 2 हप्ते एकत्रितपणे द्यावेत। त्याचसोबत या हप्त्याला विलंब होण्याचं मेन कारण म्हणजे काय लक्षात येत आहे, तर या हप्त्याला विलंब होण्याचं जे महत्त्वाचं कारण समोर येत आहे ते असं येत आहे की ज्या लाडक्या बहिणींना नोव्हेंबर डिसेंबर मध्ये अपात्र करण्यात आलं होतं, त्या काही लाडक्या बहिणींना जानेवारीत सुद्धा पैसे मिळाले नाही, तर त्या लाडक्या बहिणींची KYC दुरुस्ती करून त्यांना पुन्हा या योजनेत सामावून घ्यायचं आहे आणि त्यानंतर सरसकट सर्व लाडक्या बहिणींना एकत्रितपणे लाभ देण्याचा शासनाचा विचार आहे। त्यामुळेच या हप्त्याला विलंब होत असल्याची बातमी सुद्धा समोर येत आहे। लाडक्या बहिणींनो, फेब्रुवारी आणि मार्च 2 हप्ते जर एकत्रित येत असेल तर ती चांगलीच बातमी असणार आहे। पण सोमवारला सुद्धा GR येण्याची शक्यता नाकारता येत नाही आणि या हप्त्याच्या वितरणासंदर्भात जशी काही नवीन माहिती नवीन अपडेट आपल्याकडे उपलब्ध होईल सर्वप्रथम त्या संदर्भातला व्हिडिओ तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहायला मिळणार आहे। त्यामुळे तुम्ही जर नवीन असाल तर नक्कीच आपल्या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सुद्धा सबस्क्राइब करा। असेच महत्त्वपूर्ण आणि माहितीपूर्ण व्हिडिओ फक्त थोड्या शब्दात आपल्या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळत असतात। भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। जय महाराष्ट्र।